मी अत्यंत गंभीर विषयावर सभागृहाचं लक्ष वेधू इच्छितो। अध्यक्ष महोदय, गेले 2 दिवसांपासून ऐन पावसाळ्यात आणि या धोधो पावसामध्ये आज आझाद मैदानावर शिक्षकांचं आंदोलन चालू आहे। अध्यक्ष महोदय, 2 दिवसांपासून विधिमंडळातले अनेक सदस्यांनी आपल्या भावना या शिक्षकांच्या बाजूने या सभागृहाच्या कामकाजात मांडलेल्या आहेत। शिक्षण मंत्र्यांनी सुद्धा शब्द दिलेला होता की शिक्षकांचं शिष्टमंडळावर आम्ही सखोल चर्चा करून मार्ग काढू। अध्यक्ष महोदय, मागच्या अधिवेशनाच्या सत्रामध्ये सुद्धा हे शिक्षकांचं आंदोलन असंच आझाद मैदानावर झालेलं होतं। अध्यक्ष महोदय, जवळजवळ 8 ते 10 हजार शिक्षक ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं आलेली आहेत। त्यात महिला शिक्षक मोठ्या संख्येने आहेत आणि काही महिला शिक्षकांना आज त्यांची लहान मुलं बाळ घेऊन सुद्धा आंदोलन करावं लागतं। राज्य सरकार या शिक्षकांच्या प्रश्नांबाबतीत कधी गांभीर्याने त्यांची दखल घेणार आहे? आणि सातत्याने आम्ही सभागृहात हा विषय मांडत आहोत। आम्ही या शिक्षकांच्या वेदना पाहतोय, त्यांच्या आज जो काही शैक्षणिक कामाबरोबर इतर कामाचा भर त्यांच्यावर पडतोय, त्यांचा जो ताण येतोय, टीटीएचे प्रश्न, असे अनेक विविध त्यांच्या मागण्या आहेत। ह्यांच्यावर तातडीने सरकारने, शिक्षण मंत्र्यांनी गांभीर्याने दखल घेऊन जी चर्चा काल होणार होती झाली असेल, त्याच्यावर कुठेतरी मार्ग काढला पाहिजे, निर्णय घेतले पाहिजे सरकारने। नाहीतर नुसतं शिक्षकांना फसवण्याचं काम चाललंय, योग्य नाही।